पौष महिन्यामध्ये शुभकार्य का होत नाहीत? पौष महिन्याची आणि धनुर्मासाची कथा. पौराणिक कथेनुसार भगवान सूर्यदेव आपल्या 7 घोड्यांच्या रथावर बसून संपूर्ण ब्रह्मांडाची प्रदक्षिणा घालत असतात. हे 7 घोडे म्हणजे आठवड्याचे 7 दिवस किंवा प्रकाशाचे 7 रंग मानले जातात. सूर्यदेवाचा हा प्रवास कधीही थांबत नाही, कारण सूर्याने विश्रांती घेतली तर सृष्टीचा अंत होईल असा नियम आहे. असे मानले जाते की सतत धावल्यामुळे आणि सूर्याचे प्रचंड तेज सहन केल्यामुळे ते 7 घोडे अतिशय थकले होते. सूर्यदेवाला आपल्या घोड्यांची ही अवस्था पाहून खूप दया आली. परंतु अडचण अशी होती की जर रथ थांबला तर विश्वाचे चक्र थांबले असते. प्रवास करत असताना सूर्यदेवाला एका तलावाजवळ 2 खर म्हणजेच गाढवे उभे असलेली दिसली. सूर्यदेवाने आपल्या तहानलेल्या घोड्यांना पाणी पिण्यासाठी आणि विश्रांती देण्यासाठी रथातून मुक्त केले. घोड्यांच्या जागी सूर्यदेवाने त्या 2 गाढवांना खरांना आपल्या रथाला जुंपले. गाढवेही घोड्यांच्या तुलनेत अत्यंत संथ गतीने चालतात. यामुळे सूर्याचा वेग मंदावला आणि रथाचे तेजही पूर्वीसारखे राहिले नाही. ज्या महिन्यात सूर्याचा रथ या गाढवांनी ओढला त्या महिन्याला खरमास, खराचा महिना असे म्हटले गेले. पौष महिन्यात सूर्य जेव्हा धनुराशीत असतो तेव्हा तो याच अवस्थेत असतो असे मानले जाते. या काळात सूर्याचे बळ कमी असते, त्याचे तेज मंदावते, म्हणूनच याला शून्य महिना किंवा अशुभ काळ मानले जाते. हिंदू शास्त्रानुसार कोणत्याही शुभ कार्यासाठी सूर्याचे बळ आणि तेज असणे आवश्यक असते. सूर्य हा आत्मा आणि ऊर्जेचा कारक आहे. जेव्हा सूर्य स्वतः खर गाढव जोडलेल्या रथात असतो किंवा संथ असतो तेव्हा त्या काळात नवीन कार्याची सुरुवात केल्यास त्याला अपेक्षित यश मिळत नाही अशी धारणा आहे. जरी हा महिना शुभ कार्यांसाठी वर्ज्य असला तरी तो ईश्वर भक्तीसाठी अत्यंत श्रेष्ठ मानला जातो. या कथेचा सारांश असा की बाह्य जगातील ऐहिक सुखे, लग्न, संपत्ती बाजूला ठेवून मानवाने या काळात अंतर्मुख होऊन सूर्याची आणि विष्णूची उपासना करावी. जेव्हा सूर्याचा धनु राशीतील मुक्काम संपतो आणि तो मकर राशीत प्रवेश करतो, मकर संक्रांत, तेव्हा हा खरमास संपतो. येथे हे लक्षात घेणं महत्त्वाचे आहे की खगोलशास्त्रीयदृष्ट्या सायंटिफिक सूर्य 21 डिसेंबरच्या आसपासच उत्तरेकडे सरकण्यास सुरुवात करतो. मात्र भारतीय पंचांगानुसार आणि धार्मिक मान्यतेनुसार जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो 14 जानेवारी, तेव्हाच धार्मिक उत्तरायण आणि पुण्यकाळ सुरू झाला असे मानले जाते. या दिवशी सूर्य पुन्हा आपल्या 7 वेगवान घोड्यांना रथाला जुंपतो, सूर्याचे तेज पुन्हा वाढते आणि मग पौष महिना असला तरीही मकर संक्रांतीपासून शुभ कार्ये आनंदाने साजरी केली जातात. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितींसाठी आपल्या भक्तिविजय चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.